शुभरात्री मित्रांनो. आता वाजलेत 11 वाजलेत. 12 वाजता मी निघणार आहोत. तर तुम्ही कोकणी देवेंद्र या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक कमेंट नक्की करा. आज एकविरेला जातो आहे आम्ही. वक्रतुंड म्युझिकल बीट्स जावळे यांचं 3रं वर्ष आहे एकविरेला जाण्यासाठी. तर आपण जाऊया डायरेक्ट. लजगरी आहे, मोठी लजगरी आहे. तर तुम्ही डायरेक्ट तिकडंच भेटू आपण. चला तर मग आपण
मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात आणि मंदिराच्या परिसरात जोगेश्वरी देवीची मूर्ती देखील आहे. एकविरा देवीचे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानापैकी एक आहे. एकविरा देवीचे मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते, जिथे अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येत असतात भाविक. तर आपण बघूया पुढे, आपण पायऱ्या चढून पुढे जाणार आहोत. तर तुम्हाला ते मी दाखवीनच कशा पद्धतीने आहेत त्या पायऱ्या. तर वरती गेल्याच्या नंतर पुढं मी दाखवीन कसं काय आहे ते. आई एकविरा ही एक हिंदू देवी आहे, जी रेणुका देवी म्हणून ओळखली जाते. ती परशुराम ऋषीची आई आहे आणि कोळी बांधवांची ती एक प्रमुख देवता आहे. एकविरा देवीचे मंदिर कार्ला येथे आहे, जे लोणावळ्याजवळ आहे. एकविरा देवी ही रेणुका मातेचा अवतार मानली जाते, जी पार्वती आणि यमाई देवीचा एक भाग आहे. एकविरा देवी कोळी बांधवांपैकी विशेष पूजनीय आहे आणि तिची जत्रा मोठ्या उत्सवात साजरी केली जाते.
अशा पद्धतीने हे एकविरा देवीचे आहे. ही 60चा व्ह्यू आहे हा, बघू शकता तुम्ही. हे बघा एकदम पाऊस पण पडतोय आणि वातावरण पण असं मस्त झालं आहे ना, जबरदस्त वातावरण झालेलं आहे. बघा तुम्ही, हे बघा एकदम हिरवगार झालेलं आहे. लाईन बघा किती आहे, गर्दी पण जाम आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा भरपूर गर्दी आहे. व्ह्यू बघा काय भारी आहे. थ्री 360 डिग्रीचा व्ह्यू दिसतो. आधी बघा एकदम मस्त. हा बघा धबधबा बघा. नवरात्री आणि चैत्र नवरात्राच्या सर्व प्रसंगी भक्तांची पूजा आणि उत्सव करण्यासाठी मंदिरात गर्दी असते. असे मानले जाते की देवीत जादुई शक्ती आहे. मंदिर डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 500 पायऱ्या चढून वर जावे लागते, अशी ही एकविरा देवीची माहिती आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आई माझी थाट कुणाल दादाची बघतई वाट. चढू खंडाल्याचा तो घाट पुढे लोणावल्याची वाट बसली करूनी आई माझी थाट कुणाल दादाची बघते वाट. दोन आईंचा लाडाचा लेक गाईचं जसं वासरू. दोन आईंचा लाडाचा लेक गाईचं जसं वासरू. हे दिसतय सुंदर फार ग आई मला कारल्याचा डोंगर. 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 आई दरबारी तुझ्या मी आयलो मनी आनंदी आनंद झालो. डोंगर पाहून चकित झालो तुझ्या भक्तीत नावून गेलो. आई दरबारी तुझ्या मी आयलो मनी आनंदी आनंद झालो. डोंगर पाहून चकित झालो तुझ्या भक्तीत नावून गेलो. हिरवागार डोंगर झाला उरतय ग पाखरू. तर हाय मित्रांनो, तर मी आज आलेलो आहे एकविरेवरून. 11:15 वाजलेले आहेत यायला. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल.